हॅलो, नमस्कार. तुम्हा सर्वांचं निसर्ग हर्षच्या निसर्ग टॉक्समध्ये स्वागत आहे. असं म्हटलं जातं की प्रत्येक स्त्री ही कुणाची तरी बहीण, कुणाची तरी आई असते आणि कुणाची तरी पत्नी किंवा सून असते. पण सर्वात आधी ती असते तिच्या आई वडिलांची लाडकी लेक. तर अशाच एका कन्या दिनाचं औचित्य साधून आम्ही आज मुलींशी निगडीत अशा एका नाजूक विषयावरती आजचा टॉक घेणार आहोत. आजच्या आपल्या पाहुण्या आहेत डॉक्टर स्नेहल जगताप. यांच्याशी आपण लाईव्ह वरती आज एका अतिशय महत्वाच्या अशा विषयावरती चर्चा करणार आहोत. पीसीओडी आणि त्याची लक्षणं, त्याच्यावरचे उपचार, त्याच्याबद्दलचे समज गैरसमज आणि त्याच्याबद्दल म्हणजे सामाजिक जाणीव कशी निर्माण व्हावी किंवा जनजागृती कशी व्हावी याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर मी डॉक्टर स्नेहल जगताप यांची थोडीशी माहिती देते. डॉक्टर स्नेहल माने जगताप या MBBS यांनी GMC औरंगाबाद कॉलेज इथून केलं आहे आणि त्या कॉलेजमध्ये टॉपर होत्या. तसंच त्यांनी MS हे SKNMC अँड GH इथून केलं आहे. तर त्या तेव्हा युनिव्हर्सिटी टॉपर होत्या. त्याच्यानंतर GSI ॲडव्हान्स्ड इन फर्टिलिटी ट्रेनिंग त्यांनी प्रिस्टीन वुमेन्स हॉस्पिटल कोल्हापूर येथून केले आहे. तसंच त्यांचे 2 पब्लिकेशन्स आहेत IUCD वरती आणि वॅसोप्रेसिन इन TLH. PCOS मध्ये 2019 मध्ये BMJ लंडन मधून स्पेशलायझेशन केलंय त्यांनी आणि त्यांचा गायनेकॉलॉजी हा विषय आहे आणि त्यांचा त्याच्यामध्ये 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. त्यांचं क्लिनिक हे PCOD साठी विशेष असं सर्टिफाईड क्लिनिक आहे. तर आजच्या जागतिक कन्या दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते आणि एका अतिशय हुशार आणि हरहुन्नरी अशा कन्येचं आजच्या टॉकमध्ये स्वागत करते. मॅडम थोड्याच वेळात जॉईन होत आहे. तर आजचा हा विषय अतिशय गंभीर असा असून काही वेळेला त्याच्याकडे दुर्लक्षित केलं जातं आणि काही वेळेला नको इतकं म्हणजे GP लेवलवरती किंवा जिथे होणार उपचार पद्धती शक्य नाही आहेत अशा लेवलवरती काही प्रकारचे उपचार केल्यामुळे काही नुकसान होण्याची शक्यता असते किंवा जे स्पेशलिस्ट त्यांच्याकडे काही वेगळे उपचार पद्धती असतात. तर त्याच्याबद्दलचे काय जे समज आहेत किंवा त्याच्याबद्दलची काही जी माहिती आहे ती आजच्या या सत्रामध्ये आपण डॉक्टर स्नेहल जगताप यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर मॅडम लाईव्ह आलेल्या आहेत. नमस्कार स्नेहल मॅडम. तुमचं निसर्ग हर्ब्सच्या लाईव्ह वरती फेसबुक लाईव्ह वरती स्वागत आहे. तुमचं जस्ट मी इंट्रोज देत होते आणि आज सुदैवाने कोणताही इंटरनेटचा काही प्रॉब्लेम आलेला नाही आणि आपण लवकर जॉईन होऊ शकलेलो आहे. तर मॅडम मी थोडेसे प्रश्न काही तयार केलेले आहेत तर ते आपण घेऊया आणि त्याच्यानंतर जे काही लाईव्ह येतील प्रश्न त्याच्यावरती आपण चर्चा करूया. सुरुवात करूया. चालेल. नमस्कार. तर मॅडम तुम्ही PCOS मध्ये तर स्पेशलायझेशन केलेलंच आहे तर आणि तुमचं क्लिनिकही त्याच्यासाठीच सर्टिफाईड आहे. तर PCOS म्हणजे काय याची आधी आम्हाला थोडी कल्पना द्या आणि कोणत्या वयात होतो किंवा मुलींमध्ये कोणती लक्षणं दिसतात किंवा कसं डायग्नोसिस केलं जातं याबद्दल थोडंसं सांगू शकाल तर? येस येस. नमस्कार. माझ्या टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी मला थोडंसं हायलाइट करायचं काय आहे PCOS किंवा PCOD याबद्दल खूप सारा फिअर आहे कॉमन पीपलच्या माइंडमध्ये. आणि कसं आहे हा टॉपिक असं आहे की
ओव्हर डायग्नोज सुद्धा होतो आणि अंडर डायग्नोज सुद्धा होतो. तर आपल्याला आज ही जनजागृती केली पाहिजे की हे दोन्हीपैकी काहीही व्हायला नको, प्रॉपर ट्रीटमेंट झाली पाहिजे. किंवा पीसीओडी जे म्हणतात किंवा पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज आणि पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. तर आता डिसीज किंवा सिंड्रोम असं त्या एखाद्या फिमेलला म्हणू नये, असं एक नवीन नॉमेनक्लेचर आहे. कारण डिसीज म्हणलं की कुठला तरी काही आजार आहे, मग ती लोकांमध्ये थोडीशी भीती भरते. आणि सिंड्रोम पण असं तो काही आजार नव्हे, ती एक जस्ट टेंडन्सी आहे. म्हणजे एखाद्या लोकांना, म्हणजे एखाद्याला कसा अस्थमा असतो, एखाद्याला सर्दीची ॲलर्जी असते, हे जसं टेंडन्सी आहे शरीराची, तसंच पीसीओडी ही टेंडन्सी आहे. रादर पीसीओडी मी नंतर टर्म नाही वापरणार. पीसीओ किंवा पीसीओएस ही एक टेंडन्सी आहे. सो इट इज नॉट अ डिसीज अँड इट इज नॉट अ सिंड्रोम. ओके. रादर आताचं नवीन नोमेनक्लेचर असं आहे की इट शुड बी लाईक HA, म्हणजे हायपर अँड्रोजेनिक पर्सिस्टंट ओव्युलेटरी डिसरेग्युलेशन. म्हणजे कधीतरी अंडाशयामध्ये असे बदल होतात हॉर्मोन्समुळे, असं त्याचं नॉमेनक्लेचर असलं पाहिजे, रादर दॅन कॉलिंग इट ॲज अ डिसीज. ओके. तर आता तसं बघायला घेता मी काही टर्म्स ज्या वापरणार आहे त्या आधी काय आहेत आणि काय नाही हे माझ्या प्रेक्षकांनी थोडंसं समजून घेतलं पाहिजे. काही आपली बॉडी किंवा एखादी फिमेल बॉडी ही खूप कॉम्प्लिकेटेड असते, खूप सारे हॉर्मोन्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात. रादर म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल किंवा रादर जे पाळीचे हॉर्मोन्स असतात हे खूप मोठं कास्केड आहे. म्हणजे हे जे रेग्युलेशन होणं पिरियडचं, हे थोडंसं इंटरप्ले असतो सगळ्या हॉर्मोन्सचा. तर ह्या हॉर्मोन्समध्ये बिघाड झाल्यावरती पीसीओडी किंवा पीसीओएस सारखी लक्षणे दिसतात. तर एक बेसिक अशी गोष्ट आहे की एखाद्या मुलीला पिरियड आल्यावरती म्हणजे हायपोथॅलॅमो पिट्युटरी ऍक्सिस म्हणजे काय असतं हे मी थोडंसं इलॅबोरेट करते. कुठलेही हॉर्मोन्स हे मेंदूतून येतात, मग ते अंडाशयावर ऍक्ट करतात आणि ते अंडाशयावरून कार्यरत करतात आणि ते गर्भाशयावरती कार्यरत करतात. असं तिन्हीचं हे कॅस्केड असतं. म्हणजे मेंदू, अंडाशय आणि शेवटी गर्भाशय. ठीक आहे. तर यातला जो काही सिंक्रोनायझेशन असतं, यातलं सिंक्रोनायझेशन डिस्टर्ब झालं की मग पिरियड मध्ये प्रॉब्लेम येतात किंवा फायनल एंड त्याचा असतो की मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम्स जे येतात फिमेल्सला, हे या तिन्हीमध्ये काहीतरी बिघाड झाल्यावर येऊ शकतात. तर आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की हा जो एचपीओ ऍक्सिस आहे, म्हणजे मेंदूतून काही हॉर्मोन्स सिग्नल जातात ओव्हरीला, ओव्हरीतून सिग्नल जातात गर्भाशयाला, हा ऍक्सिस मॅच्युअर व्हायलाच कमीत कमी 2 ते 3 वर्ष जातात. एखाद्या फिमेलमध्ये जर सुरुवातीला, एखाद्या मुलीमध्ये रादर सुरुवातीला पिरियड आले की नॉट नेसेसरी ते रेग्युलर पाहिजे. बायकांचा समज असतो माझ्या मुलीला येत नाही, पुढे जाते मागे येते असं होतं. पण हे समजून घ्यायला हवं की एचपीओ ऍक्सिस मॅच्युरेशन टेक्स टाइम. इट टेक्स 2 to 3 years. त्यामुळे 2 ते 3 वर्ष इरेग्युलर आले एखाद्या मुलीमध्ये तरी चालतात. फक्त पिरियडच्या बाकी काही ऍबनॉर्मॅलिटीज नाही येणार हे फक्त त्यांनी बघून घेतलं पाहिजे. त्यामुळे अनलेस अँड अंटिल एचपीओ ऍक्सिस मॅच्युअर नाही झाला तोपर्यंत तिला हॉर्मोनल प्रॉब्लेम आहे असं लेबल करू नये. बऱ्याच वेळा असं होतं 17व्या वर्षी किंवा 16व्या वर्षी कुठेतरी पोटात दुखत असतं, अपेंडिक्स असतो, याच्यासाठी सोनोग्राफी केलेली असते आणि त्या सोनोग्राफीमध्ये येतं की पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी. तेच घेऊन बसतात की डॉक्टर मला पीसीओडी आहे, डॉक्टर मला पीसीओडी आहे. सो आय नीड टू काउन्सिल देम. तुमची पाळी रेग्युलर येते का? तुमची पाळी जर अनियमित असेल तर मग आपण तो विचार करू शकतो. अँड नॉट लेस दॅन 17 years or नॉट लेस दॅन 18 years. म्हणजे पिरियड आल्यावर एक 2-4 वर्षात तिला पीसीओडी मुळीच लेबल करू नये. थोडे दिवस थांबावं, एचपीओ ऍक्सिस मॅच्युरेशन होऊ द्यावं आणि मग त्यानंतर तिचे पिरियड्स कसे येतात हे बघावं. त्यानंतर तिला लेबल करावं की पीसीओ आहे किंवा नाहीये. किंवा बऱ्याच वेळा काय होतं की असं पाळी बाबा 6वी मध्ये आलीये, 6वी ते 10वी एकदम चांगली होती, पण 10वी मध्ये अचानक पिरियड इरेग्युलर व्हायला लागले. पुन्हा 11वी-12वीत पण असंच झालं की पिरियड इरेग्युलर व्हायला लागले. मग अशा केसेसमध्ये आपण त्यांना थोडंसं समजवणं किंवा इनिशियली थोडंसं काउन्सिलिंग लागतं फक्त. मग त्या केसेसमध्ये आपण काउन्सिलिंग करू शकतो. कारण कसं सुरुवातीच्या काळामध्ये पिरियड्स जर का 2 ते 3 वर्षानंतर रेग्युलर आले 1-2 वर्षासाठी आणि तिथून पुढे काही फिजिकल इनॅक्टिव्हिटी, म्हणजे कसं असतं बऱ्याच वेळा मुलींमध्ये असं होतं की सुरुवातीला इरेग्युलर असतात पण नंतर थोड्या कालावधीत रेग्युलर झाले आणि त्यानंतर 10वीमुळे किंवा शिक्षणाचा थोडासा अभ्यासाचा स्ट्रेस राहिला,
तर त्यांचे गेम्स बंद होतात, स्पोर्ट्स बंद होतात आणि एका जागेवर बसून नुसता अभ्यास करणे, त्यामुळे थोडी फिजिकल इनॅक्टिव्हिटी वाढते. मग दॅट कॅन लीड टू अ पीसीओएस ॲग्रिवेशन. मग त्या फिमेल्समध्ये थोडंसं काउन्सिलिंग लागतं की ज्यांच्यामध्ये फिजिकल ऍक्टिव्हिटी थोडी कमी आहे. बट अच्छा. लेबर अनलेस शी हॅज कम्प्लिटेड 3 to 4 years ऑफ हर मेनॉरिटी. म्हणजे पाळी चालू होऊन 2 ते 3 वर्ष तरी कमीत कमी तिला दिले पाहिजे तिची सायकल रेग्युलर होण्यासाठी. ओके. बर. म्हणजे 18 ते 19 वर्षानंतरच जी काही लक्षणं असतील त्याच्यानंतरच त्याचं डायग्नोसिस करावं असं असं थोडक्यात म्हणजे तुम्ही म्हणताय. बर. हो, किंवा कारण का कधी आली आहे त्याच्यावरून मग ठरवावं की कधी डायग्नोज अच्छा. करावं. अच्छा. मग ही लक्षणं कशा प्रकारची असतात आणि म्हणजे कितपत सिव्हिअर असतात किंवा कशी सुरुवात होते याच्यामध्ये? येस, त्याच्याबद्दल आता वेगवेगळ्या ह्याचे क्लासिफिकेशन्स आहेत. मी फार डिटेलमध्ये जाणार नाही त्याच्या क्लासिफिकेशन्सच्या, पण जे काही रिसेंट क्लासिफिकेशन असे आहेत की पहिलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाळी लांबणे. ठीक आहे, हे महत्वाचं अच्छा. आहे. किंवा इरेग्युलर मेन्सेस, फार रेअरली पाळी लवकर लवकर येते. सगळ्यात महत्वाचं असतं की इरेग्युलर पिरियड एकदम इरेग्युलर येतात आणि त्यातल्या त्यात पण ते लांबतात. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे हायपर अँड्रोजेनेमिया. म्हणजे हायपर अँड्रोजेनेमिया म्हणजे काय असतं, तर आयदर थोडंसं मेल हॉर्मोन्स जास्त असल्या कारणाने थोडंसं कुठेतरी लव केसांवर म्हणजे लव थोडी जास्त येणे, ह्याच्यावरती म्हणजे आपल्या लिपलाईनला किंवा मग थोडंसं चिनच्या साईडला किंवा खाली पायावर हातावर थोडी लव जास्त येणे, म्हणजे त्याला हिर्सुटिझम असं म्हणतात, ते असू शकतं. किंवा ब्लड मध्ये त्या अँड्रोजन्सची लेवल जास्त असू शकते. ठीक आहे, या दोन महत्वाचे आहेत. प्लस इन ऍडिशन सोनोग्राफीमध्ये जे फाइंडिंग असतं की पॉलिसिस्टिक ओव्हेरियन मॉर्फोलॉजी आहे त्या ह्याची, तर ते या अच्छा. 3 गोष्टी करून आपण पीसीओ हे ठरवू शकतो. एक महत्वाची गोष्ट अशी आहे की पीसीओडी हा एंड रिझल्ट आहे. सगळ्यात महत्वाचं काय असतं तर ते क्रॉनिक अनओव्युलेशन. म्हणजे काय की फिमेल्समध्ये, त्या बायकांमध्ये जे नॉर्मल ओव्युलेशन असतं, म्हणजे महिन्याला एक अंड तयार होतं, ते अंड फुटतं, ही प्रक्रिया त्यांच्यामध्ये होत नाही. म्हणजे अंड तयारच होत नाही आणि मग ते फुटण्याचा तर प्रश्नच येत नाही. तर या फिमेल्समध्ये अंड तयार न होणे आणि ते न फुटण्यामुळे जी काही मॉर्फोलॉजी असते त्याला पीसीओएस असं म्हणतात. म्हणजे रादर हा अंड वाढण्याचा प्रॉब्लेम आहे रादर दॅन पीसीओडी मुळे अंड वाढतं असं. ठीक आहे. सो बेसिक अच्छा. क्रॉनिक इन्फेक्शन किंवा अंड तयार न होणे किंवा अंड न फुटणे याची बरीच कारणं आहेत आणि त्यापैकी एक कारण म्हणजे पीसीओ आहे. म्हणून हे अत्यंत महत्वाचं आहे की एखादी फिमेल आली आणि पीसीओडी मॉर्फोलॉजी दिसली सोनोग्राफीला की ती पीसीओडीच असते असं नाही. शी इज अच्छा. अ पेशंट अनओव्युलेशन, म्हणजे तिच्यामध्ये अंड तयार होत नाहीये, फुटत नाहीये. मग त्याचं कारण शोधलं पाहिजे की ते नक्की पीसीओडी मुळे आहे किंवा ते दुसरं काही आहे. हे महत्वाचं आहे. आता काय होतंय, ते पीसीओडी फार ओव्हर डायग्नोज सुद्धा होतोय. दिसली एखादी ओबीस पेशंट की लगेच पीसीओडी लेबल करून तिला ओसी पिल्स सुरू केल्या जातात. तर हे बरं. ब्लंडर व्हायचं. यात थोडंसं एक काळजी घेतली पाहिजे की हाऊ टू लेबल दीज पेशंट्स. म्हणजे क्रॉनिक अनओव्युलेशनची कारणं जी आहेत किंवा एखादी फिमेल आली की माझी पाळी पुढे जाते, मला म्हणजे लव खूप जास्त आहे शरीरावरती, अशी फिमेल आली किंवा पिंपल्स खूप येत आहेत, अशी जर फिमेल आली तर तुम्ही तिला कॅटेगरायझेशन करा. नॉट एव्हरी टाइम शी इज अ पीसीओ. तर ह्याचे मी एक थोडक्यात सांगेन की असं पीसीओची मॉर्फोलॉजी कशामुळे दिसते. ठीक आहे. एक महत्वाचं असतं, जसं मी हॉर्मोन्स सांगते मगापासून, हॉर्मोन्स. तर बेसिकली मेंदूतून जो एक हॉर्मोन निघतो, तो हॉर्मोन प्रति तासाला 1 पल्स अशी निघते. तर ही जी पल्स आहे, पल्स वेव्ह फ्रिक्वेन्सी, ही जर का खूप वाढली, ती स्ट्रेसमुळे वाढू शकते किंवा अगदीच खूप वेट लॉस करतात. म्हणजे स्पेशली त्या ज्या मॉडेल्स असतात रॅम्प वॉक वरती वगैरे असतात, त्यांच्यामध्ये ते खूप अति वेट लॉस जो असतो, अॅनोरेक्झिया म्हणतो, त्या अच्छा. फिमेल मध्ये मग ती पल्स वेव्ह वाढतो. मग त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये ती पीसीओ सारखी लक्षणं दिसण्याचे चान्सेस असतात. तर मग अच्छा. आपल्याकडे आलेला पेशंट ह्या कॅटेगरीमध्ये बसतो का? मग या कॅटेगरीमध्ये एक एलएच म्हणून हॉर्मोन असतो, तो थोडासा जास्त असतो, म्हणून त्या पीसीओडी असतात. या कॅटेगरी मधल्या प्रत्येक बायका जाड असतात असं नाही. दुसरी कॅटेगरी असते इन्शुलिनच्या प्रॉब्लेममुळे. बऱ्याच वेळा पीसीओडीच्या फिमेल्समध्ये इन्शुलिनचा रेझिस्टन्स म्हणजे काय, तर
शरीरातली ग्लुकोज लेवल थोडीशी जास्त असते, कारण इन्शुलिन नीट काम करत नाही. मग ते रिसेप्टर हम्म. लेवलला, म्हणजे जिथून पेशीमध्ये एंटर करतं त्या लेवलला असू शकतं, किंवा दुसऱ्या कुठल्याही लेवलला सिग्नलिंग मध्ये कुठे असू शकतं. तर हे इन्शुलिन थोडंसं जास्त झाल्या कारणाने सुद्धा पीसीओडी होतो. या 60 ते 70 बायका या कॅटेगरी मधल्या थोड्याशा ओबीज असतात. सो नॉट एव्हरी फिमेल पीसीओ इज ओबीज, ठीक आहे. किंवा वायसे वर्सा, म्हणजे उलट सुद्धा तेवढंच बरोबर आहे की प्रत्येक ओबीज ही पीसीओ नसते, ठीक आहे. मग सेकंड पॉइंट हा जो बघितला आपण की इन्सुलिनचा रेझिस्टन्स असतो किंवा इन्सुलिन नीट काम करत नाही. तिसरा हम्म. फॅक्टर आहे की ओबेसिटी. ओबेसिटी मी सांगितलं त्याप्रमाणे ओबेसिटीमुळे इन्शुलिनचा सुद्धा प्रॉब्लेम होतो. आणि दुसरा एक हॉर्मोन असतो लेप्टिन. लेप्टिन आपल्या मेंदूला सांगतो की आता कमी खा, पोट भरलंय. पण ह्या फिमेल्स मध्ये थोडासा लेप्टिनचा प्रॉब्लेम होतो आणि त्यामुळे थोडं ओव्हर इटिंग आणि त्यामुळे थोडं पीसीओ मॉर्फोलॉजी वाढत जाते, इन्शुलिनचा रेझिस्टन्स वाढत जातो. आणि एक चौथं अच्छा. म्हणजे जेनेटिक. जेनेटिक बद्दल मी आता फार सांगणार नाही, पण एक महत्वाचं आहे की ते आईला असेल तर किंवा बहिणीला असेल तर असं सबसिक्वेंटली दिसलेलं आहे की ते अनुवंशिक ठरतं. किंवा वडिलांमध्ये डायबिटीज असेल, आईला डायबिटीज असेल, तर त्या मुलीमध्ये पीसीओ ची लक्षणं येण्याचे चान्सेस जास्ती असतात. आणि रादर तुम्हाला एक इंटरेस्टिंग फॅक्ट, आता फार बोरिंग चालू नये म्हणून मग एक मी ऍड करते छोटस, की ह्या पीसीओडीची जी मूळ आहे तो आफ्रिकन एज ग्रुप, म्हणजे आफ्रिकन फिमेल्स मध्ये पहिल्यांदा शोधून काढलाय. स्टोन एज च्या काळातली जी लोक होती, त्या जीन्स, तेव्हाच्या जीन्स पासून पीसीओडी आहे. पण पूर्वीचा काळ कसा होता, बायकांचं फिजिकल वर्क खूप जास्त होतं, म्हणून हा हम्म. पीसीओडी उद्भवला नाही. आणि पूर्वीची बरोबर. लाईफस्टाईल ही डिफरंट होती, म्हणून पूर्वी. हा उद्भवला नाही. पण आताच तसं नाहीये, थोडे लाईफस्टाईल चेंजेस झाले, थोडं बैठू काम जास्त झालंय, त्याच्यामुळे तो पीसीओडी आपल्याला आता उद्भवताना दिसतो. बरोबर. तर तीन कारण आहेत की कशामुळे पीसीओडी होतो. अच्छा. अतिशय छान अशी माहिती सांगताय तुम्ही डॉक्टर. आणि ज्यांना की मुळात पीसीओडी म्हणजे काय किंवा मराठीमध्ये त्याचं काय अर्थ होतो हेच समजून घेण्यासाठी किंवा पॅरेंट्सना माहिती होण्यासाठी की मुलींमध्ये काय लक्षणं दिसतात तेव्हा आपण कधी डॉक्टरांकडे घेऊन जायला पाहिजे किंवा मुलींना सुद्धा स्वतः थोडंसं परीक्षण करायला हे मुद्दे अतिशय उपयुक्त असे ठरतील. तर एक आपल्याला ऑडियन्स मधून प्रश्न आलाय, तो मी घेते. आदित्य महाजन यांनी विचारलाय की व्हॉट इज युअर ऍडवाइस फॉर पेशंट्स विथ नो सिम्पटम्स ऑफ पीसीओडी बट विथ सोनोग्राफी फाइंडिंग्स पॉझिटिव्ह फॉर पीसीओडी? येस, मी जसं सांगितलं तसं की सोनोग्राफीमध्ये फक्त पीसीओडी दिसलं म्हणून ती पेशंट पीसीओडी नसते. सोनोग्राफीमध्ये सुरुवात, म्हणजे अगदी पिरियड सुरू झाल्यावरती 17 वर्षापर्यंत प्रत्येक मुलीची फाइंडिंग पीसीओ दिसू शकते. दॅट इज ऑल अ हॉर्मोनल कॅस्केड. त्याच्यामुळे लगेच ती मुलगी पीसीओ होते असं नाही. जर तिच्यामध्ये काही सिम्पटम्स नसतील तर प्लीज डोंट इंटरव्हिन, प्लीज डोंट डू एनिथिंग. हा, पण एक आहे की जर सिम्पटम्स असतील, तिची जर पाळी प्रोलॉंग होत असेल नंतर, हा, एक 18 वर्षांनंतर, आणि पीसीओडीचे सिम्पटम्स आहेत तिला, म्हणजे पाळी रेग्युलर नाहीये आणि तिला कुठेतरी जास्त केस येत आहेत, लव येते किंवा पिंपल्स येत आहेत, मग अशा पेशंट्स मध्ये आपल्याला ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. पण मी हेही सांगितलं की पीसीओडी आपण कशा क्लासिफाय करतो. काही लीन पीसीओ असतात, काही आणि ओबीज पीसीओ, म्हणजे काही बारीक पीसीओ असतात आणि काही जाड पीसीओ असतात. प्रत्येक पीसीओची ट्रीटमेंट ही त्यांच्या हॉर्मोनल प्रोफाईल वरून ठरते. त्यामुळे माझी एक नम्र विनंती आहे, म्हणजे आता जेवढे डॉक्टर्स मला बघत असतील, ज्यांना मी माहिती आहे, त्यांना हे खूप चांगलं माहिती आहे की मी ओसी पिल्स कधीही देत नाही माझ्या यंग फिमेल्स मध्ये. यंग मुलींमध्ये मी ओसी पिल्स कधीही देत नाही. बेसिकली पॅथॉलॉजी कुठे आहे, प्रॉब्लेम कुठे आहे, हे पहिलं आपण बघितलं पाहिजे आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट केली पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता जर एखादी मुलगी आली 20 वर्षाची की मला पीसीओडीचा आजार आहे, थोडी लव येते, हे येतं ते येतं, मग पहिलं काय करतो आपण, एक थायरॉइडची तपासणी करतो, एक हॉर्मोन असतो प्रोलॅक्टिनची तपासणी करतो. तसं आहे, या हॉर्मोन्समुळे सुद्धा पिरियड थोडे इरेग्युलर राहतात आणि सोनोग्राफीमध्ये ते पीसीओ सारखे फाइंडिंग्स येऊ शकतात. ठीक आहे, अच्छा. त्याच्यामुळे हे करेक्शन केलं पाहिजे आणि मग त्यानंतर त्यांना पीसीओ लेबल केलं पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जर ऍक्ने असतील, म्हणजे पिंपल्स आहेत आणि लव आहे, आणि अकॅन्थोसिस जो म्हणतो, म्हणजे मानेभोवती असा काळा एक थर येतो वेल्वेट हा, सारखा हा. असा,
ऍक्टिनोसिस नॅग्रिकन्स म्हणतात त्याला. मग हा अच्छा. सुद्धा जर मध्ये दिसला तर आपण तिला हं. पीसीओडी म्हणू शकतो आणि आपण तिला त्याप्रमाणे ट्रीटमेंट केली पाहिजे. पण आता ट्रीटमेंट क्लासिफिकेशन सुद्धा खूप महत्वाचं आहे. कशासाठी? की कुठली हाय एलएच वाली फिमेल आहे आणि कुठली हाय इन्शुलिन रेझिस्टन्स वाली फिमेल आहे. कारण या गोष्टींवर ठरतं की ट्रीटमेंट कशी करायची. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही ड्रग्ज आहेत ते कुठल्या कॅटेगरीमध्ये काय कसे द्यायचे हे त्यावरून ठरतं. तर आता मी डायग्नोसिसच्या पार्टकडे वळते थोडंसं. म्हणजे हे प्रश्न पुढचे जे मला सगळे येत आहेत की त्याचं त्या संदर्भातच आहेत की मला पिरियड रेग्युलर आहेत, नॅचरली चालेल. ओव्ह्युलेशन होतं आणि पीसीओडी आहे. तर मला या मॅडमना सांगायचं हे असं आहे की जर तुम्हाला पिरियड नॅचरली येत असतील, ओव्ह्युलेशन व्यवस्थित होत आहे, बाकी कुठलं सिम्पटम नाही, तर मग तुम्ही स्वतःला पीसीओडी कसं म्हणू शकता. ठीक आहे. सो क्लासिफिकेशन इथूनच थोडंसं व्यवस्थित झालं पाहिजे की पीसीओडी नक्की कुणाला म्हणावं. ठीक आहे. त्यानंतर आपण त्यांच्यामध्ये टेस्ट काही करू शकतो की त्यांना पीसीओडी आहे हे लेबल करण्यासाठी. बेसिकली मी जसं सांगितलं तसं थायरॉइड आणि प्रोलॅक्टिन नावाचा हॉर्मोन टेस्ट करावा लागतो. म्हणजे ते रूल आउट करता येतं आपल्याला की हे त्यांना अंड तयार न होण्याचं कारण हे तर नव्हे. ठीक आहे. त्यामुळे ही हं. बेसिक टेस्ट केली पाहिजे. त्यानंतर पीसीओडी साठी स्पेसिफिक टेस्ट असं जर म्हणायला गेलं तर एक फास्टिंग इन्सुलिनची लेवल करतात. साधारणतः 20 ते 30 मायक्रो युनिट असं त्याचा एक हे असतो. फास्टिंग इन्शुलिन म्हणजे इन्शुलिनची लेवल उपाशी पोटीची ही टेस्ट केली जाते. किंवा दुसरा एक असतो की फास्टिंग ग्लुकोज टू इन्शुलिन लेवल याचा रेशो असतो. तो रेशो एक काढला जातो. हे एक अत्यंत अच्छा. महत्वाचं आहे. माझ्याकडे येणाऱ्या बऱ्याच फिमेल्स पीसीओडी ह्या साधारणतः कन्सिव्ह करण्याच्या फेज मधल्या असतात. कारण हं, आपल्या हं, हं. इंडिया अवेअरनेस नाहीये. म्हणजे पाळी जरी इरेग्युलर असली तरी एखादी आई म्हणते जाऊ दे लग्नानंतर नीट होते, जाऊ दे लग्नानंतर ती व्यवस्थित होते. म्हणजे त्या एज हो. मध्ये माझ्याकडे येणाऱ्या फिमेल्स फार कमी आहेत. कमी. त्या कुठल्या येतात की ब्लिडिंग खूप अनकंट्रोल्ड होते किंवा खूप दिवस ब्लिडिंग हं. होते तरच त्या हं, येतात. हं. नॉर्मल कन्सल्टेशनला किंवा हिरसुटिझम खूप जास्त आहे, पिंपल्स खूप येत आहेत आणि केस खूप येत आहेत, मग काय करावं, अगदी अति प्रॉब्लेम झाले तरच त्या येतात. पण येस, बिफोर मॅरेज ऑल्सो काउन्सिलिंग इज इम्पॉर्टंट, मायनर जरी प्रॉब्लेम हं, असला हं, तरी. हं, नेसेसरी हं, हं. की ट्रीटमेंट देईनच, नॉट नेसेसरी. हॉर्मोन्स मी प्रेफर करत नाही लेस दॅन 18 इयर किंवा लेस दॅन 20 इयर्स मध्ये. बट आपण त्यांना जागरूक करू शकतो, थोडंसं काउन्सिलिंग लागतं, ते महत्वाचं आहे. पण एक डायग्नोसिस करणं हे पण जास्त महत्वाचं आहे. युजली माझ्याकडे येणाऱ्या फिमेल नंतर म्हणजे प्रेग्नन्सी राहत नाहीये, मग ओव्ह्युलेशन स्टडी केला तर समजलं की ओव्ह्युलेशनच होत नाहीये, म्हणजे अंड तयार होत नाही आणि अंड फुटत नाही. मग ती पेशंट लगेच पीसीओडी लेबल केली जाते. एव्हरी हं, टाइम शी हं. इज नॉट अ पीसीओ. क्रॉनिक अनओव्ह्युलेशन म्हणजे कन्सिस्टंटली त्यांच्यामध्ये अंड तयार न होण्याच्या बाकीच्या गोष्टी शोधून काढाव्या अच्छा. लागतात आणि मगच त्यांना पीसीओ लेबल करावं लागतं. मग अशा अच्छा. फिमेल्स मध्ये हॉर्मोनची लेवल असते एएमएच म्हणून. मग ती मी बरं. तपासते. त्या तपासणीवरून थोडंफार समजतं. म्हणजे त्या तपासणीवरून सुद्धा आपल्याला समजतं की या पीसीओ मध्ये म्हणजे ही पीसीओ आहे का आणि असेल तर तिच्यामध्ये काय ट्रीटमेंट केली पाहिजे. कारण बऱ्याच वेळा काय होतं, अशा ज्या फिमेल्स आहेत त्या येतात, थोडीशी शरीरावर लव जास्त असते आणि पिरियड्सला थोडासा प्रॉब्लेम होतो, बट त्यांचे एएमएच काही वेळेला नॉर्मल होतात. सो नॉट नेसेसरी की त्यांना पीसीओडी आहे. त्यांना काही वेगळी कारणं असू शकतात, ती शोधून काढली पाहिजे की कुठला हॉर्मोन जास्त आहे किंवा हं. नक्की इन्शुलिनचा रेझिस्टन्स आहे का किंवा नक्की ते जेनेटिक फॅक्टर एक आहे का या किंवा ओबीज आहे का, या सगळ्या गोष्टी आपल्याला शोधून काढाव्या लागतात. अच्छा डॉक्टर, तुम्ही आता त्या ओघात सांगताच आहेत, तर अजून एक प्रश्न आपल्याला असा येतोय की त्यांचे ब्लड रिपोर्ट्स वगैरे नॉर्मल आहे आणि सोनोग्राफी रिपोर्ट्स पण नॉर्मल आहेत, पण माय पीरियड्स आर डिलेड अँड माय गायनेकोलॉजिस्ट ऍडवाइज मी सम पिल्स नेमली डायवॅकॉन फॉर 3 months, 1 month बिफोर. खरं तर एवढं डिटेल मध्ये आता म्हणजे नाही, कन्सल्टिंग सारखं इथे प्रश्न थोडं घेणं येणे, पण ह्याच्यावरती थोडस आपण मी तो फोकस प्रश्न करूया. मला हा. समजलं त्यांची काय. मी एक 2 मिनिटात त्यांचं क्लिअर करते फक्त. हो. अनआन्सर्ड नको कुठला क्वेश्चन. एक महत्वाची गोष्ट अशी आहे, मी आतापर्यंत बोलले ते की बऱ्याच वेळा आता तुम्ही जे आहे मॅरिड असाल, अनमॅरिड असाल, आय डोंट नो युअर कॅटेगरी,
पण युजली अनमॅरिड फिमेल्स मध्ये आय डोंट गिव्ह ओसी पिल्स ऍट ऑल. म्हणजे हम्म. डायन 30, डिवॅकॉन जे आहे हे युजली मी देत नाही हॉर्मोनल काही प्रिपरेशन्स. फारच अगदी हिर्सुटिझम वगैरे असेल तर त्या एंड स्टेजेसमध्ये, म्हणजे ऍक्ने पण खूप जास्त असतील तर त्या एंड स्टेजेसमध्ये मी रेअरली ओसीस देते. युजली अनमॅरिड मध्ये मी ओसीस देत नाही. पण येस, मॅरिड असल्यावर थोडंसं कॉन्ट्रासेप्शनसाठी म्हणा, म्हणजे थोडंसं गर्भनिरोधनासाठी पण ते होऊन जातं आणि एक पीसीओडीची लेवल सुद्धा त्याच्यामुळे कमी होते. हे ट्रीटमेंट पार्ट मध्ये मी थोडंसं डिटेल कव्हर करणार आहे की नॉट एव्हरी ओके. टाइम पीसीओडी मध्ये सीओसीज म्हणजे ओसीपिल्स किंवा गर्भनिरोधनाच्या ज्या गोळ्या देतो त्या प्रत्येक हम्म. वेळी असतात का, ह्या मी ट्रीटमेंट पार्ट मध्ये थोडंसं क्लिअर करेनच. हे आतापर्यंत मी ओके. फक्त डायग्नोसिस पर्यंत गेले. त्यामुळे जर एखाद्या फिमेलला इन शॉर्ट छोटीशी हिस्ट्री सांगायचं म्हटलं तर फक्त सोनोग्राफीवरून प्लीज पीसीओडी तुम्हाला लेबल करू नका. आणि दुसरी गोष्ट, बाकीचे सिमटम्स हवेत आणि डायग्नोसिस मध्ये अर्ली डायग्नोज उगच करू नका. लेट दॅट फिमेल हॅव हर रेग्युलर मेन्सेस ऍटलिस्ट फॉर 1 year अँड देन इफ दे आर इरेग्युलर, त्यानंतर जर इरेग्युलर झाल्या तरच त्यांना पीसीओडी लेबल करा. बाकी ऑफकोर्स बाकीच्या क्रायटेरियाज वरून जे मी पूर्वी सांगितलेले आहेत ते. आणि ऑफकोर्स कॅटेगरायझेशन ऑफ अ फिमेल इज मोर इम्पॉर्टंट. म्हणजे ती बारीक पीसीओडी आहे की ती जाड पीसीओडी आहे, म्हणजे तिच्यात हम्म. इन्शुलिनच्या प्रॉब्लेममुळे पीसीओडी आहे का मेंदूतून येणाऱ्या हॉर्मोनमुळे पीसीओडी आहे का तिच्यामध्ये जेनेटिक अच्छा. फॅक्टर काही, ह्या गोष्टी महत्वाच्या. ओके. ओके. अतिशय समर्पक असं उत्तर दिलंय मॅडम तुम्ही. आता अजून एक इथे प्रश्न मला दिसतोय की प्रज्ञा चव्हाण म्हणून आहे, त्यांनी विचारलं की मॅम मला पीसीओडी आहे, मला नॅचरल पिरियड्स येण्यासाठी काय करावं लागेल? मॅम आणि तुमचं क्लिनिकचं नाव आणि प्लीज लोकेशन पण थोडं ह्याच्यावर व्हिडिओवरती सांगितलं तर बरं पडेल. म्हणजे साताऱ्यात कुठे लोकेटेड आहे तेही प्लीज सांगा. येस येस, माझं नाव डॉक्टर स्नेहल माने जगताप. माझं क्लिनिक कुबेर गणपतीच्या समोर आहे, जीवा वुमन्स हॉस्पिटल या नावाने. त्यामुळे साताऱ्यात तुम्ही, सदर बाजारमध्ये साताऱ्यात तुम्ही नाका खूप फेमस आहे, नाक्यावरून थोडंसं कुबेर गणपतीच्या इथे आलात कोणालाही विचारलं तरी माझं क्लिनिक सहज सापडण्यासारखं आहे. ठीक आहे. बरं, आता याच्यात बऱ्याच सेम त्याच क्वेरीज आहेत की मला नॅचरल पिरियड येण्यासाठी काय करावं लागेल. बेसिकली मॅडम हे महत्वाचं आहे की तुम्ही कुठल्या पीसीओ कॅटेगरीमध्ये पडताय आणि बेसिकली तुम्ही पीसीओ आहे का, इथून पुढची सुरुवात होते. त्यामुळे पिरियड येण्यासाठी काय करावं लागेल हा तिथून पुढचा प्रॉब्लेम आहे. पीसीओची ट्रीटमेंट एकदम व्यवस्थित झाली की पिरियड्स ऑटोमॅटिकली रेग्युलराईज होतात किंवा नॉर्मल येतात. मी थोडंसं ट्रीटमेंट पार्टकडे वळते थोडासा, की कारण वेळ आपल्याला थोडा हे आहे. मी ट्रीटमेंट पार्टकडे वळते. कसं कसं, एकदा आपण जर एखादी फिमेल कॅटेगराईज केली की बाबा ती खूप बारीक आहे आणि पीसीओडी आहे किंवा इन्सुलिन रेझिस्टन्सची पीसीओडी आहे, मग ट्रीटमेंट या गोष्टी ठरते की ती पेशंट अनमॅरिड आहे की मॅरिड आहे. या गोष्टी सुद्धा ठरते की ती मॅरिड असल्यावर तिला प्रेग्नन्सी लगेच हवी आहे की नको आहे. ठीक आहे. तर या ग्रुप्सच्या अकॉर्डिंग मी थोडंसं इंट्रोडक्शन करेन ब्रीफ. आता सगळ्यात पहिली महत्वाची केस म्हणजे अनमॅरिड फिमेल्स. ओके. तर अनमॅरिड ओके. मध्ये दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे ती अनमॅरिड फिमेल म्हणजे मुली, थोडक्यात 21 वर्षाच्या 22 वर्षाच्या, लग्न नाही झालं, जर त्या खूप जास्त ओबीज असतील, जर त्या खूप ओबीज असतील तर काय करावं. एक तर पीसीओडी मुळे सुद्धा आपली ओबेसिटी, प्लस मी जे सांगितलं तसं की ओबेसिटी मध्ये इन्शुलिनचा प्रॉब्लेम असतो आणि प्लस तो एलएच चाही प्रॉब्लेम असतो. इन्शुलिन त्या एलएच ला म्हणतो चल आपण दोघे मिळून सिव्हिरिटी वाढवूया, त्यामुळे ओबेसिटी मध्ये आणखी सिव्हिरिटी वाढते. तर अशा केसेसमध्ये काय करायचं, सगळ्यात महत्वाचं आहे त्यांना वेट लॉस किंवा डाएट मॉडिफिकेशन थोडंसं देणं गरजेचं आहे. पूर्वी बायकांना पीसीओडी होत नव्हता का, ते म्हणतात आताच आलाय नवीन, आताच आलाय नवीन. नाही, असं नाहीये. मी जसं मगाशी सांगितलं तसं त्या जीन्स स्टोन एजच्या काळापासून आहेत, आफ्रिकन अँसेस्ट्री बरोबर. मधल्या. सो त्यावेळी मात्र त्यांचं चालणंच 15-20 किलोमीटर असायचं रोजचं. पण हो. आताचं काय झालंय, तो सेडेंटरी लाईफस्टाईल आहे. सगळ्यात महत्वाचं आपल्याला गरज आहे ती म्हणजे एक्सरसाइज करायची. वेट रिडक्शन जरी केलं तरी 5 to 10% वेट लॉसनी नॉर्मल ओव्युलेशन रिस्टोर होऊ शकतं. याचा अर्थ कसा हे मी पेशंट्सला समजवते जरा, की तुमचं जर वजन 60 किलो असेल, ठीक आहे, किंवा 60-65 किलो असेल,
तुम्ही वरचे एक 8 ते 10 किलो जरी कमी केलं तरी तुमचे पिरियड रेग्युलर येतील, तरी वेळेवर तुम्हाला पिरियड येतील. त्यामुळे वेट लॉस हा अत्यंत महत्वाचा फॅक्टर आहे पीसीओडी मध्ये. माझ्याकडे फिमेल्स येणाऱ्या, मी त्यांना नेहमी कंपल्सरी एक्सरसाइज करायचं, रोज अर्धा तास. हा शब्द वापरते मी की घाम गळेपर्यंत. एक्सरसाइज म्हणले की थोडंसं चालतात, त्याला अर्थ नाही. अर्धा थोडासा घाम गळेपर्यंत एक्सरसाइज करायचा आहे. तो तसा केला तरच त्याचा फायदा आहे. आणि हो. एक्सरसाइज अँड वेट लॉस, दिस विल कॉन्ट्रीब्युट टू ट्रिमेंडस इफेक्ट. म्हणजे अगदी तुमचं ओव्युलेशन नॅचरली होऊ शकतं. एखाद्या इन्फर्टिलिटीच्या फिमेलला समजवताना मी असं समजवते की व्यायाम आणि तुमचं डाएट किंवा वेट लॉस 40% काम करणार आहे, माझ्या गोळ्या फक्त 60% काम करणार आहे. त्यामुळे ऑटोमॅटिकली मग त्यांच्यामध्ये एक्सरसाइजची टेंडन्सी निर्माण होते किंवा वेट लॉसची अच्छा. टेंडन्सी होते. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. बरं, मला बरेच प्रश्न विचारतात की डाएट आम्ही कसा केला पाहिजे, म्हणजे वेट लॉस हे कसं केलं पाहिजे, डाएट मी दीक्षित करू की दिवेकर करू, हे लोकांमध्ये आय जस्ट बरोबर. थिंक की पीसीओच्या महिलेने साधारणतः जंक फूड हे कम्प्लिटली अवॉइड केलं पाहिजे. साखरेचे हम्म. पदार्थ, शुगर हे कम्प्लिटली अवॉइड केले पाहिजे. पीसीओच्या फिमेलचा डाएट हा लो कार्बोहायड्रेट आणि हाय प्रोटीन डाएट पाहिजे. म्हणजे काय हे अच्छा. कॉमन पब्लिकला समजणार. गोड पदार्थ कमी करायचे, भाताचं प्रमाण कमी करायचं आणि प्रोटीन शक्यतोवर कडधान्य किंवा वरण हे असल्या गोष्टी किंवा भाजी जास्त खायची. मी सांगताना हेही सांगते की जर तुम्ही भाजी चपाती खात असाल तर भाजी बरोबर चपाती खावा, चपाती बरोबर भाजी खाऊ नका. याचा अर्थ असा की सॅलड्स भाजी बिलड्स जास्त हे खा. कम्पेअर टू बरोबर. तुमचं इंटेक. सो इट इज मोर ऑफ कार्बोहायड्रेट अँड लेस ऑफ प्रोटीन. मग त्याला तसा फार अर्थ उरत नाही की तुम्ही दिवसातून किती वेळा जेवता किंवा काय जेवता. सलाड्सचं हम्म. प्रमाण जास्त ठेवा, फायबर्सचं प्रमाण थोडं जास्त ठेवा आणि सात्विक आहार घ्या. जंक फूड हा टोटली बंद करायचा. बेकरी प्रॉडक्ट्स हे टोटली बंद करायचे, कारण ते खूप हाय कार्बोहायड्रेट किंवा हाय शुगरचे असतात. त्याच्यामुळे ते हम्म. कंपल्सरीली बंद करायचे. आणि प्लस एक्सरसाइज हे केल्यावरती थोडं मग मला हेही प्रश्न असतात, लिंबू पाणी प्यायचं का, मीठ काहीतरी कोमट पाणी, लिंबू आणि हे व्हॉट एव्हर इट इज, व्हॉट विल हेल्प ऍट द एंड इज तुमचा व्यायाम आणि तुम्ही किती लो कार्बोहायड्रेट खाता हे जास्त महत्वाचं आहे कम्पेअर टू तुमचं अच्छा. सेवन हे आहे. हे झालं डाएट आणि एक्सरसाइजच्या संदर्भात. आता ट्रीटमेंट पार्टकडे आपण बघूया की टॅबलेट्सच्या संदर्भात. अनमॅरिड हम्म. फिमेल्स ही केस बघतोय, सुरुवातीची ती अनमॅरिडची बघतोय. डाएट आणि हम्म. वेट लॉस किंवा डाएट करणं आणि एक्सरसाइज करणं हे प्रत्येक कॅटेगरीला लागू होतं. म्हणजे अगदी ती बारीक जरी असेल, त्या बारीक हम्म. फिमेल्स मध्ये जसं म्हणले तसं की एलएच हॉर्मोन खूप जास्त असतो, तो परत कसा वेळेवर आणायचा हे मी सांगेनच. पण इन जनरल सगळ्यात पहिली स्टेप असते ती वेट लॉस आणि डाएटची. सेकंड स्टेप हम्म. म्हणजे टॅबलेट. आता जर एखादी अनमॅरिड फिमेल असेल, सिव्हिअरिटी खूप जास्त असेल, तर मी एखादा महिना, थोडा जाडी असेल तर जाडी कमी करायला मी टॅबलेट देते, किंवा इन्शुलिनचा हम्म. प्रॉब्लेम जर मध्ये निघाला तर त्याच्यासाठी टॅबलेट देते. म्हणजे माझ्याकडे एक मुलगी होती, 12 वर्षाची होती, बट शी वॉज व्हेरी ओबीज. रादर म्हणजे खूप ओबीज, म्हणजे 70 kg होती. पण तिच्यामध्ये पीसीओडी हा कॉज नव्हता. मग आपण काय करतो, ज्या मॉर्बिड ओबीज असतात आणि पीसीओडी असतात यांच्यामध्ये हम्म. वेट लॉस एखादी टॅबलेट देऊ शकतो. म्हणजे 20-21 वर्षाची अच्छा. आहे आणि तिचं वजन 70-80 किलोकडे चाललंय, एक 110 किलोची सुद्धा पेशंट होती. मग त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्या आधी वेट लॉस करण्यासाठी टॅबलेट्स द्याव्या लागतात, कारण फक्त एक्सरसाइज आणि हम्म. डाएटनी वेट लॉस होत नाही. यू नाही हॅव होत. टू बरोबर. टॅबलेट्स. अच्छा. मग ते हम्म. पॅक म्हणून ड्रग वापरतात, फार कॉमनली वापरतात आजकाल. पीसीओडी, ओबीस पीसीओडीच्या ओव्युलेशन मध्ये सुद्धा तो वापरला जातो. मग तो ड्रग देऊन पहिले तिची जाडी कमी करावी लागते. मग हम्म. त्यानंतर ओसीस द्यायचे की नाही द्यायचे. अनमॅरिड मध्ये आय डोंट प्रेफर ओसी पिल्स. वेगवेगळ्या स्कूल थॉट्स असतात, म्हणजे काही डॉक्टर्स ओसीस देतात, काही देत नाहीत. पण मी जिथे शिकले, माझं आयव्हीएफ ट्रेनिंग जिथे केलं पर्सनली, त्या सरांना कधी ओसीस आवडत नव्हते. आणि इश्रेचे जे गाईडलाईन्स आहे, युरोपियन सोसायटी ऑफ रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन, तर त्याच्यामध्ये असं फार ओसीसचा यूज नाहीये. म्हणून मग मी पर्सनली सुद्धा ओसीस, किंवा जेवढा लिटरेचर मी बघितलेला आहे तेवढं मी अनमॅरिड आणि यंग मध्ये ओसीस
टाळते, शक्यतोवर टाळते. एखादी ओसीसचे 2-3 सायकल्स करू शकते. कधी करू शकते? जेव्हा खूप जास्त पिंपल्स आहेत आणि खूप जास्त हम्म. हेअर ग्रोथ. मग त्या फिमेल्स मध्ये एक अँटी अँड्रोजन नावाच्या ओसी पिल्स असतात. म्हणजे त्याच्यामध्ये मेल ओसिपिल्स हॉर्मोन्स म्हणजे मॅडम, ओसिपिल्स म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या, बरोबर? हा. ओसी पिल्स म्हणजे गर्भनिरोधनासाठी वापरलेल्या जाणाऱ्या गोळ्या. यांचं हम्म. काम फक्त गर्भनिरोधन करणे असं नाहीये. या काय हम्म. काम करतात बेसिकली तेही मी सांगते, म्हणजे लोकांमध्ये तो एक फॉल्स फिलिंग नको, की हा. एखाद्या वेळी काही कशा. काही बरोबर. वाटतं की ही दिलीये अनमॅरिड आहे म्हणजे हिचं काहीतरी कुठेतरी काही हम्म. आहे म्हणून हिला हा. ओसीस दिल्यात. असं काही नाहीये. ओसीस ह्या गर्भनिरोधनाच्या शिवाय बाकी पण काम करतात, की ते ओव्हरीतून येणारे हॉर्मोन्स थोडे बंद करतात. हे बरोबर. पीसीओडीचं सगळं होतं, की ओव्हरीतून थोडेसे डिसरेग्युलेटेड हॉर्मोन येतात, म्हणजे वेडेवाकडे हॉर्मोन्स येतात. मग त्याच्यामुळे हम्म. हा पीसीओडी त्रास होतो. मग आपण ओसी पिल्स किंवा ज्या गर्भनिरोधनाच्या गोळ्या आहेत त्या काय असतात बेसिकली, ओव्हरीतून निघणाऱ्या हॉर्मोन्स सारख्याच असतात त्या, पण त्यांचं हम्म. कंपोजिशन थोडं वेगळं असतं. आणि त्या दिल्यावर काय होतं, की नॅचरल हॉर्मोन्स सप्रेस होतात. त्या ओव्हरीतून नॅचरल हॉर्मोन्स येत नाहीत. मग त्याच्यामुळे हम्म. काय होतं, की त्या हॉर्मोन्सची, नॅचरल हॉर्मोन्सची सिव्हिरिटी कमी होते आणि त्यामुळे त्यांना तो फरक जाणवतो. आणि ते कसं आहे, म्हणजे हम्म. एक सायकल मशीन ऑपरेट कसं करतो तसं त्याप्रमाणे आहे. खटका दाबला की गोळी सुटते, सेम तसं आहे, की पीसीओडीच्या गोळ्या दिल्या की सायकल बंद होतो. तुमच्या गोळ्यांचंच हॉर्मोन, गोळ्यांचं जे काही पिशवीच्या अस्तरावर काम आहे ते चालतं. गोळी बंद केली की पिशवीचं अस्तर पडून जातं, म्हणजे पिरियड येतात. हे सगळे आर्टिफिशियल पिरियडच असतात. तर हे अच्छा. साधारणतः गर्भनिरोधक गोळ्या ह्या फार मी अनमॅरिड मध्ये वापरत नाही. जर गरज हा. पडलीच की खूप पिंपल्स आलेले आहेत किंवा खूपच सायकल डिस्टर्ब, म्हणजे ब्लिडिंग ही अतिच प्रमाणात आहे, तर त्या हम्म. केसेसमध्ये मी एखादी सायकल गर्भनिरोधनाच्या गोळ्यांची देते. त्याच्यामध्ये पण अच्छा. टाईप्स आहेत. एक रुटीन ओसीज असतात. साधारणतः काय होतं, ह्या रुटीन ओसीज ओविलॅक एलडी वगैरे हे फार प्रमाणात दिल्या जातात. पण पीसीओ साठी थोडंफार स्पेसिफिक अँटी अँड्रोजन असणारे, म्हणजे स्पायरोनोल सायप्रोटेरॉन ऍसिटेट आणि ड्रोस्पायरिनोन नावाचे जे काही हम्म. असतात, तर तशा टाईप मध्ये त्या ओसीस दिल्या गेल्या पाहिजेत. ठीक आहे. या कोणामध्ये देऊ शकतो, एक फार तर अनमॅरिड मध्ये 1 ते 2 सायकल्स. पण येस, मॅरिड हम्म. एखादं कपल असेल, तिला जर पीसीओडीचा त्रास होत असेल, म्हणजे पिरियड्स खूप प्रोलॉंग होत आहेत, मग अशा फिमेल्स मध्ये आपण काय करू शकतो, की त्यांना लगेच प्रेग्नन्सी नको आहे, कमीत कमी बाबा त्यांचं असं असतं नाही आम्हाला 6 महिने वर्षभर वेळ हवा आहे, हम्म. मग त्या हम्म. फिमेल्स मध्ये या कंटेंट असणाऱ्या गर्भनिरोधनाच्या गोळ्या आपण देऊ शकतो. म्हणजे ह्याचे 2 अच्छा. फायदे होतात. एकतर कॉन्ट्रासेप्शन सुद्धा होतं, म्हणजे गर्भनिरोधन हम्म. सुद्धा होतं आणि पीसीओचा प्रॉब्लेम सुद्धा तो कमी होतो. त्याच्यासाठी आपण हे देऊ शकतो. त्यानंतर दुसरी ट्रीटमेंट पद्धती येते, की इन्सुलिन रेझिस्टन्स जो असतो, मी जसं म्हणले तसं, की 60 ते 70% फिमेल्स मध्ये इन्शुलिनचा प्रॉब्लेम असतो किंवा इन्शुलिनचा हम्म. रेझिस्टन्स असतो. मग या हम्म. फिमेल्स मध्ये आपल्याला डायबिटीज मध्ये ज्या वापरतात गोळ्या, तशा गोळ्या आपल्याला वापराव्या लागतात. म्हणजे मेटफॉर्मिन. अच्छा. बऱ्याच वेळेला हम्म. प्रश्न असतात, मी गोळी दिल्यावर मॅडम ही तर डायबिटीसची गोळी आहे, हम्म. मला डायबिटीस नाहीये, मग तुम्ही कशी हम्म. काय दिली? मग त्यांना मला समजावं लागतं, की पीसीओडी हा इन्शुलिनच्या प्रॉब्लेममुळे होतो. त्याच्यामुळे या गोळ्या त्या पीसीओडी साठी आहेत, तुमच्या डायबिटीस साठी नाही. मग दुसरा प्रश्न असतो, याच्यामुळे शुगर खूप कमी होईल का? नो, नाही. ज्या पेशंट डायबेटिक नाहीयेत, म्हणजे ज्यांच्यामध्ये नॉर्मल शुगर मेंटेन होते, त्या हम्म. पेशंट्स मध्ये मेटफॉर्मिन घेतल्याने किंवा ही जी गोळी आहे डायबिटीसची ही घेतल्याने शुगर कमी होत नाही. शुगर अच्छा. नॉर्मलची राहते. पण मेटफॉर्मिनमुळे जी इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी आहे, ती इन्सुलिन जरा हम्म. चांगलं कार्य करायला लागतं. किंवा रादर ओव्हरी जी असते, अंडाशय जी असते, हम्म. अंडाशयामध्ये अँड्रोजेन्स म्हणजे मेल हॉर्मोन्स थोडेसे वाढलेले असतात. तर ते ओव्हरीचे अँड्रोजेन्स सुद्धा त्या मेटफॉर्मिनमुळे कमी होतात किंवा रादर ओव्हरीचं फंक्शन सुद्धा जरा चांगलं व्हायला मदत होते. त्यामुळे दुसरा माझा खूप फेवरेट ड्रग आहे मेटफॉर्मिन, कारण माझ्याकडे येणाऱ्या 60 ते 70% म्हणजे हम्म. 60% बायका तरी त्यांना तो इन्शुलिनचा रेझिस्टन्स असतो, ओबीज किंवा हे. अच्छा. त्यामुळे हम्म. त्यामुळे मेटफॉर्मिन हे माझं पहिलं ड्रग ऑफ चॉईस असतं या पेशंट्स मध्ये. जर लीन बर. असेल, मी तुम्हाला सांगितलंय पहिल्यासारखं बारीक असेल, तर तो एलएच. त्यामुळे सेकंड ट्रीटमेंट पार्ट होता आपला, की मेटफॉर्मिन ही गोळी. त्यानंतर हम्म. तिसरी गोळी
तिसरा ट्रीटमेंट पार्ट हे आहे, नॉट ओनली इन्शुलिनचा प्रॉब्लेम, हा जो बाकी फिमेल्सला म्हणजे मुलींना स्पेशली पिंपल्स येतात आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होतो. काही वेळेला खूप पिंपल्स येतात आणि खूप त्यांना असं डिप्रेशन मध्ये जातात की केस वगैरे थोडेसे अनावश्यक लव आली की त्यांचा तो एक कॉन्फिडन्स जो असतो तो थोडासा कमी होतो. बेसिक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पेशंटला आपण थोडं पॉझिटिव्ह ठेवलं पाहिजे. पहिला माझा पार्ट काउन्सिलिंगचा असतो की हे बघा, पीसीओडी हा तुम्हाला काही आजार नव्हे आणि प्रत्येक माणसाला असतात त्यामुळे सारखंच एक पीसीओडी हे तुमच्या बॉडीची टेंडन्सी आहे आणि तुम्ही त्याच्यावर केलं की ते नक्की कंट्रोलमध्ये राहते. सो त्याबद्दल काही डिप्रेशन वाटून घेणे किंवा हे करणे अशातली गोष्ट नाही. इनफर्टिलिटीच्या ज्या फिमेल्स असतात म्हणजे ज्यांना गर्भ राहत नाही त्या सुद्धा येतात, त्या पहिल्या डिप्रेशन मध्ये असतात. आता माझ्या जर पेशंट्स काही मला ऑब्झर्व करत असतील तर त्यांना माहितीये, त्यांना फेवरेट वाटते त्यांच्यासाठी की हे बघ, तुझ्याकडे भरपूर अंडी आहेत, तू 40व्या वर्षीपर्यंत कुठेही प्रेग्नंट होऊ शकतेस. मग त्यांना तो एक पॉझिटिव्ह, तो एक दिलासा मिळतो की बाबा चल, बरोबर. अंडी तर आपल्याकडे भरपूर आहेत, ती वेळेवर कशी वापरायची किंवा त्यांना कसं. मग पुढचा एक माझा हे असतो की त्यांना प्रॉपरली सेन्सिटाईज कसं करायचं किंवा ती कशी वापरायची हे तू माझ्यावर सोडून दे. त्यामुळे निम्मा त्यांचा एक स्ट्रेस भार लेवल जी हलका असते होतो. तिथेच कमी होते. आणि खरंय. येस, आणि त्याच्यानंतर मग आपण बोलूया की ज्या काही केस वगैरे येतात किंवा हे पिंपल्स असतात त्याच्यासाठी आणखी काही मेडिकेशन्स असतात. म्हणजे काही वेळेला हम्म. अनकंट्रोल्ड लव असते तर त्याच्यासाठी काही अँटी एंड्रोजन्स असतात, फ्लुटामाइड किंवा नॉर्मल जे काही शेविंग वगैरे करतात, लेझर हम्म. थेरपी त्यासाठी खूप जास्त आहेत किंवा काही त्याच्यासाठी ड्रग्ज मिळतात. या ड्रग्ज अच्छा. म्हणजे ज्या काही औषधं असतात यांच्या बरोबरीने व्यायाम करणे किंवा तो एक एलएच हॉर्मोन वाढलेला आहे हा कमी करणे हे गरजेचं असतं. आणि थोडंसं त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह बुस्टिंग हे महत्वाचं असतं. हम्म. इनफर्टिलिटीच्या सुद्धा सेम तसं की त्यांना पहिलं कॅटेगराईज केलं पाहिजे की त्या कुठल्या प्रकारच्या पीसीओडी आहेत आणि त्याप्रमाणे त्यांना टॅबलेट दिली पाहिजे. म्हणजे जर तिला हम्म. बाळ जर हवं असेल तर त्यांच्यामध्ये मी पूर्वी म्हणले तसं की मी सिरम एएमएच नावाचा एक हॉर्मोन करते. तो काय हम्म. सांगतो की अंडाची संख्या किती आहे. शक्यतोवर प्रत्येक पीसीओडी मध्ये एएमएच हा खूप वाढलेलाच असतो. हा एएमएच नॉर्मल 2 ते 4 असतो, पण त्या फिमेल्स मध्ये अगदी 7, 10, माझ्याकडे 23 एएमएच ची सुद्धा पेशंट नॉर्मल कन्सिव्ह झालेली आहे, विदाऊट आययुआय, विदाऊट आयव्हीएफ. त्यामुळे नक्की एएमएच किती आहे तो कशामध्ये वापरायचा हे कॅटेगरायझेशन जास्त महत्वाचं आहे. म्हणजे हो. जर एखादी फिमेल तिचा एएमएच 10च आहे पण तिला लव जास्ती आहे, बारीक आहे ती पेशंट, आणि मग ह्या कशा झाल्या की लीन पीसीओ झाल्या, मग त्यांच्यामध्ये एलएच नावाचा हम्म. हॉर्मोन असतो, त्यांच्यामध्ये मेटफॉर्मिन पेक्षा एलएच ला कमी करणारा हॉर्मोन पहिला दिला पाहिजे आणि त्यानंतर मग त्या हॉर्मोनची सेन्सिटिव्हिटी वाढवली पाहिजे. त्यामुळे प्रत्येक ओके. फिमेल कुठल्या प्रॉब्लेमनी येते आणि कुठल्या ट्रीटमेंट कारणासाठी येते हे जास्त महत्वाचं आहे. फक्त सायकल रेग्युलरायझेशन असेल आणि दूरदृष्टीपर्यंत 2-4 वर्षापर्यंत तिला गर्भ नको असेल तर हम्म. ओबीस पीसीओडी, वेट लॉस आणि मेटफॉर्मिन वरती तुम्ही ट्रीटमेंट करू शकता. एक गोष्ट त्यांना ओके. अत्यंत सांगण्याची गरज असते, जेव्हा केव्हा पण मला पेशंट माझ्या समोर येतो तेव्हा मी त्यांना सांगते, वेळेत डायग्नोज झालंय आपलं, ही सिव्हिरिटी वाढू देऊ नका, कारण वाढली तर पुन्हा परत कन्सेप्शनला प्रॉब्लेम येतो, कन्सिव्ह व्हायला खूप त्रास होतात किंवा प्रेग्नन्सीला बरोबर. खूप त्रास होतो. त्यामुळे त्या हम्म. गोष्टी हम्म. वेळेत बघितल्या. ओके. मॅडम आपण एक प्रश्न घेऊया. मेघना मेघना चांदोरे यांचा प्रश्न आहे की मला पण पीसीओडी डिटेक्ट झाला आहे आणि प्रेग्नंट राहायला मला सायफेनी 50 दिल्या होत्या आणि 5 डेज सो मी युपीटी टेस्ट केल्यावर 2 मंथ नंतर युपीटी निगेटिव्ह आहे. सो काय करावं लागेल आणि कन्सीव्ह येस, होण्यासाठी काय करावं लागेल? येस, येस. सी, आता ह्या बेसिक पीसीओडीच्या फिमेल आहे, मी त्यांना माझ्याकडे आल्यावर मी त्यांना पहिलाच प्रश्न सांगत असते की मी अगदी पहिल्या सायकलमध्ये तुम्हाला राहण्यासाठी गोळ्या औषधं देणार नाही. म्हणजे जसं हम्म. एखादं झाड तुम्ही बघता की ती जमीन सुपीक आहे की नाही, तसंच हे पीसीओडीच्या बाबतीत सुद्धा आहे. जर तुम्हाला हम्म. रिझल्ट हवा असेल तर तुम्हाला पहिल्यांदा त्या पेशंटची हॉर्मोनल प्रोफाईल ही नॉर्मलाइज करायला पाहिजे. मग त्या हम्म. गोष्टींवरून
ठरवते की कसं करायचं. जर AMH खूप हाय असेल, ती पीसीओडीची सिव्हिरिटी थोडी जास्त असेल, तर सुरुवातीला 2 ते 3 महिने मी ते ट्रीटमेंट देऊन हॉर्मोन थोडेसे लेवलमध्ये आणते. पिरियड येण्यासाठी मी गोळ्या देत नाही, रादर पीसीओडीची ट्रीटमेंट देते आणि त्यांना म्हणते की स्वतःहून पिरियड 1.5 महिन्यात आला पाहिजे. म्हणजे ऑफकोर्स डाएट, मॉडिफिकेशन ऑफ लाईफस्टाईल आणि एक्सरसाइज हा करायचा आहे. प्लस मी ज्या काही टॅबलेट्स देणार आहे, या सगळ्यांनी मिळून पिरियड हा 1.5 महिन्यामध्ये आला तर मग आपण कन्सेप्शन साठी तयार आहोत किंवा आपली बॉडी कन्सेप्शन साठी तयार आहे, हे आपण ठरवू शकतो. आणि त्याच्यात ओके. महत्वाची कसं होतं, घाईघाईने आपण जर एखादी पेशंट ट्रीटमेंट केली तर एंड रिझल्ट फार मिळत नाही. त्याच्यामुळे जर आपल्याला रिझल्ट हवे असेल तर त्यासाठी आधी आपल्याला बाकीचे फॅक्टर्स नीट केले पाहिजेत तिचे आणि त्यानंतरच. आता रादर यांनी जो प्रश्न विचारला आहे, सायट्रिन दिली होती, क्लोमिफेन सायट्रेट नावाची एक गोळी आहे, ही आपण म्हणजे अंडे तयार होण्यासाठी वापरतो जनरली. पण सुरुवातीला हे सायट्रिन खूप भरपूर प्रमाणामध्ये वापरायचे. पण आताचा थोडासा प्रोटोकॉल चेंज झाला आहे. लेट्रोझॉल नावाचं एक नवीन हे निघालं आहे, कारण क्लोमिफिनला बऱ्याच वेळा रेझिस्टंट असतात पीसीओडी. बरं, हा टॉपिक थोडासा वास्ट आहे. मी पीसीओडी बद्दल बोलायला गेले तर आपल्याला 1 तास काय 4 तास पण पुरणार नाही की पेट्रोझोल काय बरोबर आहे. होतं. त्याच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा इतक्या म्हणजे मॉडिफिकेशन झालेल्या आहेत की बरोबर. पूर्वीचं जे होतं लॅप्रोस्कोपिक ओव्हेरियन ड्रिलिंग, रादर मीही केसेस बऱ्याच केले आहेत की लॅप्रोस्कोपी करून ओव्हरीला थोडेसे असे चटके दिले जातात, लिटरली चटके दिले जातात की जेणेकरून तो हॉर्मोन कमी होतो किंवा AMH ची लेवल कमी होते आणि ओव्युलेशन व्हायला मदत होते. पण आताच्या अच्छा. काळामध्ये IVFच्या जमान्यामध्ये किंवा ऍडव्हान्स इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट्स मध्ये लॅप्रोस्कोपिक ओव्हेरियन ड्रिलिंगला सुद्धा फारसं महत्व नाहीये. बऱ्याच वेळा पेशंट, आता मागच्याच आठवड्यातली एक गोष्ट आहे, पुण्यावरून पेशंट माझ्याकडे आले होते की आम्हाला LOD म्हणजे ओव्हेरियन ड्रिलिंग करायचीच आहे, PCOD आहे, AMH 6-7 आहे आणि PCOD ड्रिलिंग आम्हाला करायची आहे. मग त्यांना मला एक अर्धा तास, कारण ऑलरेडी ते गुगल नॉलेज असतं थोडंसं, अर्धा तास मला हे समजवण्यात गेला की पीसीओडी मध्ये ओव्हेरियन ड्रिलिंग आता शक्यतोवर नाही करत आपण आणि 6-7 AMH ला तर काहीच नाही करत. मॅक्झिमम अच्छा. बेनिफिट 10 AMH ला होता, पण तोही आता फारसा करत नाही, कारण टॅबलेट्स मध्ये तेवढी पोटन्सी आहे की त्या गोळ्या औषधं देऊन किंवा इंजेक्शनद्वारे आपण ती अंडी वाढवू शकतो आणि आपण ती अंडी फुटवू पण शकतो. त्याच्यामुळे अच्छा. फार ऑपरेटिव्हची गरज ही खूप कमी झालेली आहे. ओके. सो अजून एक असा प्रश्न आहे की PCOD, I have PCOD and last time when I checked it was 15 cyst. I am in पुणे आणि तुम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन करू शकाल का त्यांना? असं अमृता नवीन दास म्हणून एक येस, त्यांचा प्रश्न ऑनलाईन आहे. कन्सल्टेशन साठी लवकरच मी एक लिंक पाठवेन. ओके, म्हणजे नंबर पण पाठवेन ऑनलाईन कन्सल्टेशन साठी. हा जो इश्यू आहे की त्या फिमेल्स मध्ये थोडीशी सिस्ट बनण्याची टेंडन्सी असते. LH नावाचा हॉर्मोन थोडा जास्त असल्यावरती थोडस सिस्ट बनण्याची पण टेंडन्सी. आता मगाशी ऑनलाईन एक फिमेल होती, तिने टाकलं होतं सायफिन. बऱ्याच वेळा या पेशंट्स मध्ये सायफिन मुळे सुद्धा सिस्ट बनतात. या पेशंट्स मध्ये LH सर्ज म्हणून असतो, तो फारसा होत नाही. LH ची लेवल खूप वाढावी लागते, ती होत नाही कारण ऑलरेडीच ती वाढलेली असते. त्याला एक पल्सेट लागते कुठल्याही हॉर्मोनला, तर ते वेळेत काम करतात. तो एक ऑर्केस्ट्रा आहे शेवटी. एकाचं काम नीट झालं तर दुसऱ्याचं काम नीट होणार आहे, असा तो ऑर्केस्ट्रा आहे. तर त्यासाठी त्या हॉर्मोन्सची बरोबर ऑर्केस्ट्रा जमायला लागतो, तर ते अंड फुटतं. नाही जमलं तर ते सिस्ट बनतात. त्यामुळे या पेशंट्स मध्ये सिस्ट बनण्याची सुद्धा टेंडन्सीज थोड्या जास्त असतात. मग पूर्वी मी जसं म्हणलं तसं पेशंट कॅरेक्टरिस्टिक्स बघून किंवा हे बघून मी मग ती ट्रीटमेंट प्लॅनिंग करते. प्रेक्षकांना मला असं सांगायचंय की टॉक झाल्यानंतर आम्ही आमच्या फेसबुक पेजवरती सुद्धा मॅडमचा नंबर आणि क्लिनिकचा पत्ता वगैरे पोस्ट करतो आणि मग नंतर तुम्ही ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी मॅडमशी संपर्क साधू शकता. तर तुम्ही त्या वेबसाईट आमच्या फेसबुक पेजवरती चेकआउट करा नंबरसाठी. आणि मॅडम मला एक असं विचारायचं आहे तुम्हाला की PCOD आहे पण प्रेग्नंट आहेत
आणि तेव्हा भ्यायचं काही कारण नाहीये ना, असं एका ऑडियन्स मध्ये विचारलं गेलंय. गौरी भिलारे म्हणून आहेत, त्यांनी विचारलंय. येस. सी, जसं मी तुम्हाला सांगितलं तसं की पीसीओडी मध्ये प्रेग्नन्सीला तर थोडासा प्रॉब्लेम येतो, गर्भधारणेला हम्म, प्रॉब्लेम येतो. तसंच त्याप्रमाणे तो हम्म, गर्भ पुढे कॅरी फॉरवर्ड व्हायला पण खूप जास्त प्रॉब्लेम्स येतात. सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे पहिल्या 3 महिन्यामध्ये थोडंसं मिस्ड अबॉर्शनचे चान्सेस म्हणजे गर्भपाताचे चान्सेस वाढतात. त्यानंतर हम्म, नंतरच्या कालावधीमध्ये थोडासा बीपी वाढण्याचे चान्सेस असतात किंवा डायबिटीज, प्रेग्नन्सी मधला डायबिटीज ज्याला जीडीएम असं म्हणतात, जेस्टेशनल हम्म. डायबिटीज मलायटस, तर ही शुगर बरोबर. वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे हम्म, पीसीओडी फिमेल्स मध्ये शक्यतोवर मी काय करते की पहिले 3 महिने थोडस आपल्याला बारकाईने लक्ष ठेवावं लागतं की हॉर्मोन एकदम त्या त्या प्रमाणात, जसं मी आधी म्हणले तसं की एलएच हम्म, हॉर्मोन हा खूप वाढलेला असतो, त्यामुळे सुद्धा अबॉर्शनची रिस्क वाढते. पण मग तो एलएच पूर्णपणे बंद करायचा का? नाही. एलएच हॉर्मोन थोडासा बाळाच्या ग्रोथ साठी पण लागतो. मग त्यामुळे अति आणि लो यातला बॅलन्स मेंटेन करावा लागतो. त्यामुळे हम्म, पीसीओडीची 3 महिन्यातली थोडीशी काळजी किंवा जे काही हे असते ती वेगळी असते, कारण गर्भपाताचे चान्सेस जास्त असतात. त्यानंतरचा दुसरा भाग जो आहे की बीपी वाढू शकतो किंवा डायबिटीज होऊ शकतो, या हम्म, कारणामध्ये कसं रूल आउट करायचं, तर शक्यतोवर 3ऱ्या महिन्यामध्ये मी जी सोनोग्राफी करते त्याच्यामध्ये आर्टरीज डॉपलर करते, युट्रेन आर्टरी डॉपलर. मग त्या डॉपलर्स मध्ये थोडंसं आपल्याला समजतं की पुढे हिचा बीपी वाढू शकणार आहे का नाही, आणि जर वाढू शकणार असेल तर तिला त्याच वेळेस गोळी सुरू करावी की जेणेकरून पुढे जाऊन बीपीचा त्रास होणार नाही. आणि राहिली गोष्ट ओके. जीडीएम बाबतीतली, जीडीएमची कशी काळजी घेतली जाते, तर प्रत्येक फिमेलची किंवा प्रत्येक स्त्रीची एक 6 आठवड्यांना मी एक शुगरची तपासणी करते ग्लुकोजचं पाणी पिऊन. आणि ती तपासणी 3 वेळा या पूर्ण प्रेग्नन्सीच्या कालावधीमध्ये केली जाते. शक्यतोवर पीसीओडी फिमेल असेल तर ती हम्म, 3 वेळा कंपल्सरी करायला लावते. त्यामुळे ती हम्म. एक गोष्ट रूल आउट होते की त्या पेशंटला शुगर होऊ शकणार नाही किंवा होणार नाही असं. अच्छा. मॅम, एक प्रश्न असा आला आहे की श्रुतिका कोटा म्हणून आहे, त्यांनी विचारले की त्यांना पीसीओडी आहे आणि त्याच्यासाठी काही डाएट प्लॅन किंवा मेन फूड आहे का, आणि कंट्रोल हार्मोन नॅचरली करण्यासाठी काही करता येऊ शकतं का? येस, मी आता मला वाटतंय मी माझं सगळं हो, लेक्चर तुम्ही त्याच सविस्तर बाबतीत. माहिती सर्व दिलेलीच आहे. प्रेक्षकांनी प्लीज, जे उशिरा जॉईन झालेले आहेत त्यांनी जर व्हिडिओ नंतर बघितला तर तुम्हाला डिटेल माहिती मिळेल की मॅडमनी सगळ्याच मुद्द्यांवरती फोकस करून अतिशय सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. आणि त्यामुळे तुम्हाला बहुतेकशा तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील. प्रेक्षकांमधून खूप कौतुक केलं जातं मॅडमचं की अतिशय क्लिनिक म्हणजे सुंदर माहिती दिलेली आहे, सिंपल शब्दांमध्ये, सिंपल लँग्वेज मध्ये, त्यामुळे जनरल पब्लिकला पण कळू शकेल. कारण बऱ्याचशा टर्म्स अशा असतात किंवा जे औषधं असतात ती गायनेकोलॉजिस्ट सगळीच काही पटकन एक्सप्लेन करत नाहीत, किंवा पेशंटला सगळं समजावण्यास इतपत वेळ पण नसतो त्यांना. त्यामुळे इथे खूपसे लोक त्यांचे प्रश्न इथं सॉल्व्ह झाले असतील आणि त्यांना त्यांची उत्तरं मिळाली असतील बऱ्यापैकी. तर मॅडम, आता शेवटी येताना मी शेवटचा असा प्रश्न घेईन की पीसीओएस मुळे जे मोठे आजार तुम्ही म्हणालात की डायबेटीस आणि ब्लड प्रेशर वगैरे, तर त्याची कितपत सिव्हिअरिटी आहे आणि जनजागृती कितपत महत्वाची आहे पीसीओएसच्या मुलींमध्ये? येस. हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे रादर. शेवटचा पण खूप महत्वाचा खूप असं आहे. महत्वाचं. येस, येस. बेसिकली काय असतं की पीसीओडी, जसं मी म्हणलं की हा आजार नाहीये, ही एक टेंडन्सी आहे. पण या हम्म, टेंडन्सीमुळे किंवा ह्या प्रकृतीमुळे पुढे थोडेसे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 30% फिमेल्समध्ये, पीसीओडीच्या 30% बायकांमध्ये थोडी रिस्क राहते की लॉंग टर्म त्यांना नंतर डायबिटीज सुरू होतो, म्हणजे 40 मध्येच त्यांना शुगरचा त्रास सुरू व्हायला लागतो. तर अशा हम्म, ज्या काही females असतील की आपल्याला पीसीओडी आहे, मग त्यांनी रुटीन त्यांचं एक्सरसाइज, डाएट हे रेग्युलरली जर मेंटेन करत राहिला तर कदाचित ते डायबिटीजचं वर्ष 60 पर्यंत जाऊ शकतं रादर दॅन 40 पर्यंत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हृदयविकार होण्याची शक्यता. हे इनऑल सगळंच थोडंसं, हृदयविकार हे सुद्धा पॉलिजेनेटिक आहेत. म्हणजे या कारणामुळे होतो, त्या कारणामुळे होतो असं फिक्स नसतं. पीसीओडी मध्ये हम्म, थोडेसे
मेटाबॉलिक एक्स सिंड्रोम, आता तो काय असतो ते मी थोडंसं सांगते म्हणजे प्रेक्षकांना कळेल की आपण काय काय केलं हो पाहिजे. या हो. पीसीओडीच्या मध्ये काय होतं की साधारणतः थोडंसं लिपिड किंवा कोलेस्ट्रॉल म्हणतात लेमॅनच्या भाषेत, त्यातलं जे ट्रायग्लिसराईड असतं म्हणजे थोडक्यात कोलेस्ट्रॉल वाढणे, ठीक आहे, असं हम्म होऊ शकतं. हम्म आपलं हम्म एलडीएल किंवा टीजी ट्रायग्लिसराइड्स हे महत्वाचं खूप जास्त होतं आणि जे एचडीएल किंवा जे चांगलं कोलेस्ट्रॉल आहे ते थोडंसं कमी होतं. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की वेस्ट टू हिप रेशो, या पीसीओडी मध्ये सेंट्रल ओबेसिटी म्हणजे काय तर पोटाचा घेर जास्त वाढणे ही टेंडन्सी असते. जर तो घेर म्हणजे 89 सेंटीमीटर किंवा 90 सेंटीमीटर पेक्षा जास्त असेल तर ह्या पेशंट्स मध्ये थोडीशी जास्त रिस्क असते की या बाकीच्या पॅरामीटर्स डिस्टर्ब होण्याची, किंवा हम्म ग्लुकोज जर जास्त असेल, फास्टिंग शुगर लेवल्स थोड्याशा डिस्टर्ब असतील, किंवा त्यांच्यामध्ये बीपी थोडासा जास्त असेल, 140 ना 140-90, नॉर्मल हा 120-80 असतो, त्याहून हम्म जास्त म्हणजे 140-90च्या आसपास बीपी जर गेला, हे सगळे फॅक्टर्स झाले तर त्याला मेटाबॉलिक एक्स सिंड्रोम असं म्हणतात. हा मेटाबॉलिक एक्स सिंड्रोम हा आपल्याला वेळेत कंट्रोल करता येऊ शकतो. हा जर हम्म बिघडला पुढे जाऊन आपल्याला मग हृदयविकाराचा झटका किंवा डायबिटीज होणे या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे पीसीओडी कडून मेटाबॉलिक सिंड्रोम कडे किती बायका जातात आणि मेटाबॉलिक एक्स सिंड्रोम कडून पुढच्या हम्म आजारांमध्ये किती जातात हे सुद्धा बघणं किंवा हे सुद्धा ऑब्झर्व करणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण पीसीओडी झाला कीच त्यांनी त्यांची लाईफस्टाईल थोडीशी चेंज केली पाहिजे की जेणेकरून मेटाबॉलिक एक्स सिंड्रोम नको आणि पुढे जाऊन हृदयविकार नको, शुगर नको. एक महत्वाचा अतिशय हे पण आहे की एंडोमेट्रियल कॅन्सर म्हणजे जो काही गर्भाशयाच्या अस्तराचा कॅन्सर आहे तो सुद्धा त्या फिमेल्स मध्ये होण्याची शक्यता थोडीशी जास्त असते. त्यामुळे या ओके सगळ्या गोष्टींची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. ओके. मॅडम तुम्ही नॅचरल प्रोडक्ट्स किंवा PCOS चे सिम्पटम्स कमी करण्यासाठी काही हर्बल किंवा नॅचरल प्रोडक्ट्स काही मदत करू शकतील का किंवा काही उपयोगी ठरू शकतील का याबद्दल काही थोडं सांगू शकाल? येस. आता कसं आहे, बऱ्याच वेळा असं ठरतं की पीसीओडी आहे, लाईफ लॉंग ॲलोपॅथी म्हणजे लोकांमध्ये एक तो हे असतो की ॲलोपॅथीची ट्रीटमेंट नको असं. म्हणून हम्म मार्केटमध्ये बऱ्याच साऱ्या अशा हे असतात की नॅचरल जे काही हर्ब्स आहे, शतावरी म्हणा, हे म्हणा, असं ते थोडंफार प्रमोट केलं जातं. पण माझ्या मते एक आता अर्थातच निसर्ग हर्ब्स ना माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही पीसीओडीच्या लाईनमध्ये एखादा नॅचरल प्रॉडक्ट बनवा म्हणजे तिथे प्रिस्क्राईब करत न- जाईल. कारण अननेसेसरी नक्कीच ॲलोपॅथीला फोबिया असतो. ऑफकोर्स वी हॅव टू टेल देम की डाएट आणि एक्सरसाइज प्लेज मोस्ट इम्पॉर्टंट करायलाच रोल पाहिजे बरोबर. पाहिजे आणि त्याबरोबर आपण नॅचरल हर्ब सप्लिमेंटेशन देऊ शकतो. बर. आमचा निसर्ग हर्ब्सचा जे कोणी लोक लाईव्ह आहेत त्यांनी प्लीज निसर्ग हर्ब्स वेबसाईट वरती जाऊन चेक करू शकता. सहाना म्हणून एक प्रोडक्ट आहे, तो डायरेक्ट PCOS वर नाही पण त्याचे सिम्पटम्स थोड्या प्रमाणात कमी करण्यासाठी किंवा जे काही हॉर्मोनल इम्बॅलन्स असेल थोड्या प्रमाणात मदत करण्यासाठी किंवा को मेडिकेशन म्हणून वापरलं जाऊ शकतं. असं एक मेडिकेशन मॅडम ऑलरेडी निसर्गामध्ये आम्ही थोडं चालू केलेलं आहे त्याचं प्रमोशन. आणि दुसरं वेट लॉस साठी रिड्युसोन म्हणून एक जी आमची कॅप्सूल आहे ती सुद्धा वेट लॉस साठी काही प्रमाणात उपयोगी येऊ शकते PCODच्या लोकांमध्ये. तर मॅम तुम्ही मला आता एवढं उत्स्फूर्त जरी सांगितलं तर आम्ही नक्की अजून R&D करून थोड्या काही अजून नवीन प्रोडक्ट्स आणता आले तर नक्कीच आणू आम्ही मार्केटमध्ये. थँक्यू सो मच. आणि अजून एक लास्ट प्रश्न घेते की ग्लायसिफेज 500 त्यांनी वेट इन्क्रीज होतं का, असा एक प्रश्न आलेला आहे आपल्याला नाही. ऑडियन्स कडून. ग्लायसिफेज येस, ग्लायसिफेज म्हणजे मेटफॉर्मिन असते. जसं मी पूर्वी सांगितलं तसं ओबीज असेल एखादी फिमेल आणि ती इन्शुलिनचा रेझिस्टन्स असतो ओबेसिटीमध्ये. जसं मी आधी ओबेसिटी प्रत्येक ओबीज ही पीसीओडी नसते. जर हम्म ओबीज पीसीओडी असेल तर त्यांच्यामध्ये मेटफॉर्मिन दिल्याने नक्कीच वेट लॉस होतो, वेट गेन हम्म होत नाही. हम्म हे हम्म. मला म्हणजे वेट लॉस साठी म्हणूनच दिलेली आहे ते, थोडक्यात त्यांनी काही साईड इफेक्ट होण्याचं थोडं कारण नाही. पण वेट गेन मात्र नक्कीच होऊ शकत नक्की नाही. होत नाही. ओके. नाही. ठीक आहे मॅडम. आणि
पीसीओडीच्या बद्दल थोडंसं जनजागृती कितपत महत्वाची आहे किंवा मुलींना कितपत अवेअरनेस क्रिएट करण्याचं कितपत महत्व आहे, थोडंसं त्याबद्दल एक फोकस करा आणि मग आपण आपला टॉक एंड करूया. कारण बोलत गेलं तर खरंच वेळ पुरणार नाही, इतका मोठा टॉपिक आहे आणि तुम्ही इतकी सुंदर माहिती देताय की लोक प्रश्न अजून विचारतातच आणि भरभरून कौतुक होतंय तुमचं इथे की व्हेरी नाईस अँड इन्फॉर्मेटिव्ह टॉक वगैरे. सगळे तुमचे पूर्ण फॅन्स झालेले आहेत इथे, त्यामुळे प्लीज थोडंसं त्याबद्दल सांगा आणि मग आपण टॉक हे करूया. येस येस, थोडस हे अतिशयोक्ती होतीये मला असं वाटतंय. नाही येस, नाही, खरंच खरंच मॅडम, अतिशय उपयुक्त अशी माहिती सांगितली. म्हणजे मी प्रश्नांच्या द्वारे कव्हर करू शकले नसते इतकी तुम्ही कव्हर केली ती इन्फॉर्मेशन पूर्णपणे, त्यामुळे थँक्यू. आणि थोडंसं येस, थँक्यू. रादर सी, आता म्हणजे मला पहिल्यापासूनच थोडी सवय आहे की थोडंसं स्कूल्समध्ये जाऊन थोडंसं लेक्चर देणे, की मुलींना पिरियड्स बद्दल म्हणा किंवा पीसीओ बद्दल थोडंसं सेन्सिटाईज करणं जास्त महत्वाचं असतं. सी, तर मग आता या गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत की मी जसं सांगितलं तसं की पीसीओडी कडून मेटाबॉलिक एक्स सिंड्रोम व्हायला नको आणि तिथून पुढे ते पुढचे कॉम्प्लिकेशन्स नको. तर मग एखादी फिमेल जर स्वतःहून तुमच्याकडे आली की मला हे पिरियड्स रेग्युलर, फक्त सोनोग्राफी फाइंडिंग झाल्या की पीसीओ आहे तर लेट ओनली गिव्ह हर अश्युरन्स की काही करू नका. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की जर तिला सिम्पटम्स आहेत तर वेळेवर तिला थोडंसं काउन्सिलिंग करणं हे खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर मदरचं काउन्सिलिंग किंवा त्या आईचं काउन्सिलिंग करणं जास्त महत्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळा आईला असं वाटतं की नाही, ते काय लग्नानंतर पिरियड नीट होतात, पण त्यानंतर ती वेळ गेलेली असते. त्यामुळे जनजागृती करण्यासाठी ह्याच बायका लागतात. म्हणजे त्या एकीचं दुसऱ्याला, दुसरीचं तिसरीला सांगतात की बाबा हे असं बरोबर आहे, हे बरोबर याच्याबद्दल ट्रीटमेंट घेतली पाहिजे. हे काहीतरी गोष्ट अशी आहे की याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. रादर काय होतं म्हणजे याचं मूळ जर बघितलं, मी जसं मगाशी म्हणलं पीसीओडी बद्दल बोलायला गेलो तर आपल्याला 4 तास पण पुरणार नाहीत. याचं जे करेक्ट मूळ करेक्ट. आहे म्हणजे पूर्वीची जी लाईफस्टाईल होती ते टोटली डिफरंट होती. म्हणजे ह्या शाळांच्या बाहेर सुद्धा अगदी आवळ्याचे गाडे, चिंचेचे गाडे, बोरांचे गाडे असे होते. पण आपल्या शाळांच्या बाहेर आता वडापावचे गाडे किंवा कुठे पिझ्झा असतो, बर्गर असतो. म्हणजे लाईफस्टाईल ही सगळी इथूनच चेंज होते. बरोबर व्हिटॅमिन सी मिळायचं गाड्यावरचं जरी खाल्लं तरी, पण आपल्याला काय मिळतं आता फक्त जंक. मग ही लाईफस्टाईल इथून सुरुवात होते या लाईफस्टाईलची. आणि मग त्यानंतर ती कन्सिस्टंटली सवय लागते. एक्सरसाइज त्या मनामध्ये पण खूप कमी झालेली आहे. कारण की पूर्वी मुलं सायकलवर जायची किंवा म्हणजे मलाही आठवत आहे की 2-2 किलोमीटर फक्त योगाच्या क्लाससाठी आम्ही सायकलवर जायचो. पण आताची तशी परिस्थिती नाहीये. एक नाहीये. 7वी-8वी लगेच गाडी घेऊन दिली जाते, स्कूटी किंवा whatever it is. त्यामुळे काय होतं की सिडेंटरी लाईफस्टाईल होऊन जाते. म्हणजे एक काम थोडंसं किंवा पूर्वीसारखी मुलंही खेळत नाहीत, लहान मुलं मोबाईलच्या ह्याच्यात पडतात. त्याच्यामुळे जे काही फिजिकल इनॅक्टिव्हिटी वाढलेली आहे किंवा जे काही हम्म. शारीरिक कमी झाले, त्यामुळे हे जे हॉर्मोनल बदल होतात याच्यामुळे सुद्धा बरोबर ओबेसिटी वाढते किंवा जाडी वाढते आणि त्यामुळे परत पीसीओडी ट्रिगर होतो किंवा पीसीओचं प्रमाण वाढत चाललंय. त्यामुळे एकंदरीतच थोडंसं जनजागृती ह्यासाठी झाली पाहिजे की लाईफस्टाईल किंवा डाएट हे मुलांचं पहिल्यापासून हेल्दी पाहिजे. उठसूट तुम्ही जर पहिल्यापासून तिला काही जंक देत असाल आणि तुम्ही म्हणला आजपासून सगळं बंद, उद्यापासून हेल्दी, तर ते तसं ऐकणार नाहीये. नाही. त्यामुळे बरोबर साठी महत्वाची आहे की बाबा आपल्या मुलांना पुढे, आपल्या मुलीला रादर पुढे फ्युचरमध्ये असा त्रास होऊ नये, त्यासाठी आपण हेल्दी डाएट कसा ठेवला पाहिजे हे लोकांना समजणं किंवा लाईफस्टाईल हेल्दी कशी ठेवली पाहिजे, त्या आपल्या पाल्यांनी व्यायाम हा केलाच पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी सांगणं किंवा ह्याच्याबद्दल जनजागृती होणे हे अत्यंत महत्वाचं आहे. अगदीच मॅडम, खूपच सुंदर अशी माहिती दिलेली आहे तुम्ही. आणि निसर्ग टॉक्स वरती तुम्ही इतकं वेळात वेळ काढून आलात आणि इतकी सुंदर माहिती दिलीत, जे टॉपिक बोलण्यासाठी अक्षरशः खरंच 4 तास लागू शकतात. तुम्ही अगदी जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केलात आणि वेळात वेळ काढून आलात तुम्ही, त्याबद्दल मी तुमचे खूप आभार मानते. आणि पुन्हा एकदा गायनॅकशी रिलेटेड एखाद्या टॉपिक घेऊन पुन्हा एकदा आपण सेशन करूया. असंच लोकांना तुम्हाला ऐकायला खूप आवडेल. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण निसर्ग लाईव्ह वरती. थँक्यू सो मच मॅडम. थँक्स अ लॉट. थँक्यू. थँक्यू.
तर पुढच्या रविवारी आपण निसर्ग लाईव्ह वरती भेटूया, निसर्ग टॉक्स वरती एखादा नवीन विषय घेऊन आणि नवीन माहिती मिळवून घेऊया. भेटूया याच वेळेला पुढच्या रविवारी पुन्हा एकदा. नमस्कार.